राजापेठ चौकात कुष्ठरोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे, कुष्ठरोगाने ग्रस्त व्यक्तींसमोरील आव्हानावर प्रकाश टाकणे आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी सहयोगी कृतीला प्रेरित करणे हा या थीमचा उद्देश रॅली दरम्यान स्पष्ट करण्यात आला। राजापेठ चौकात कुष्ठरोग आजारावर पथनाट्य सादर करून आजाराची लक्षणे, त्यावर उपाययोजना स्पष्ट करण्यात आल्या। शेकडो नर्सिंगसह पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या। राजकमल चौकात सुद्धा पथनाट्य सादर करून कुष्ठरोगाची जनजागृती करण्यात आली। रॅलीत डॉक्टर सतीश डहाके, डॉक्टर शैलेश जायदे, डॉक्टर सचिन कोरडे यासह विविध डॉक्टर्स उपस्थित होते। आली आली नाटक मंडळी, हो आली आली नाटक मंडळी। आज 24 मार्च 2025 हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश आम्ही दुर्वांकूर हॉस्पिटलने समोर ठेवून आजची टीबीची रॅली आम्ही आयोजित केली होती। या टीबीच्या रॅलीमध्ये लोकांनी भरघोस सहकार्य केलं आणि भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे खरंच धन्यवाद व्यक्त करतो। आज आम्ही या राजकमल चौकात आणि राजापेठ चौकामध्ये पथनाट्य सादर करून या आजाराविषयी जनजागृती केली आणि लोकांना त्याबद्दल माहिती दिली। खरंच आजचा हा दिवस खूप मोठा आहे। 1882 साली ज्या रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने टीबीचा आजार शोधून काढला आणि त्यानंतर माहित झाले की हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूमुळे होतो आणि त्यामुळे हळूहळू आता टीबीचे प्रमाण कमी होत आहे। भारत शासनाने सुद्धा यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून हा आजार कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। 2017 पासून ते 2025 पर्यंत हा टीबीचा आजार बऱ्यापैकी आता कमी होताना दिसत आहे। जनजागृतीमुळेच हे होऊ शकते। बाकी दिवशी आपण टीबी टीबी हा शब्द सुद्धा ऐकताना घाबरतो, पण आजच्या दिवशी या टीबी विषयी जनजागृती होण्यासाठी आमची दुर्वांकूर हॉस्पिटलची टीम नेहमी सदैव तत्पर राहते आणि आज हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी समजतो।